असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईच्या कोस्टल रोड फेज 2 चं काम सध्या जलद गतीने सुरू आहे आणि हेच कारण आहे की भारतरत्न खान अब्दुल गफार खान रस्ता हा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे। नोव्हेंबर पर्यंत हा रस्ता जो आहे तो मुंबईकरांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे आणि या ऐवजी एनी बेसंट रोडचा पर्याय निवडावा असं आवाहन सुद्धा ट्रॅफिक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। एकीकडे कोस्टल रोडचं काम सुरू आहे, एका बाजूची वाहतूक या ठिकाणी सुरू आहे, तर दुसरीकडे वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ज्यांना प्रभादेवीच्या दिशेने जायचं आहे ते ट्रॅफिक पोलिसांना या ठिकाणी विचारपूस करतात, कारण या संपूर्ण परिसराला वेढा घालून म्हणजेच बँड्रा वर्ली सिलिंगच्या आधी जो यूटर्न आहे तो यूटर्न घेऊन पुन्हा त्यांना प्रभादेवीच्या दिशेने जावं लागतंय। त्यामुळे ही गैरसोय होऊ नये, त्यामुळे या रस्त्याचा पर्याय त्यांनी निवडू नये असं आवाहन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व 4 चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता 2 जून पासून 31 नोव्हेंबर पर्यंत आता बंद केला जाणार आहे। भारतरत्न खान अब्दुल गफार खान मार्गावरून जाण्याऐवजी लोकांनी एनी बेसंट मार्ग आणि पोद्दार हॉस्पिटलच्या जो रस्ता आहे त्या मार्गाचा अवलंब करावा अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। कोस्टल रोडचं काम सध्या जलद गतीने होत आहे आणि या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती, याचा फटका मुंबईकरांना बसत होता आणि त्यामुळेच हा निर्णय आता प्रशासनाने घेतल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की एकीकडे बँड्रा वर्ली सिलिंग मध्ये कोस्टल रोडचं जे काम आहे ते प्रगतीपथावर असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे भारतरत्न खान अब्दुल गफार खान हा मार्ग जो आहे तो 30 नोव्हेंबर पर्यंत आता बंद करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।